लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला तर याला सरकार जबाबदार आहे. ढुंगणाला पाय लावून पळतील हे सगळे. तर मी बोलतो तेवढा बोलतो काय जिल्ह्यात कोणी मायचा लाल. शहीद भगतसिंगाच्या काळात जर का ह्या औलादे असतात यांनी भगतसिंगाला सुद्धा नाव ठेवलं असतं. कोणाच्या केळीचा बाग कापला नाही. उद्धव ठाकरे एखादा पाळला नाही असं म्हणायचं आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी मला स्वतःहून मातोश्रीवर बोलवलं होतं. हे सातबारे केले का कोणाच्या नावाने? नाही, बिलकुल. हिंमत असेल तर तुम्ही माझी शिकार करून दाखवा. महाराष्ट्रातला शेतकरी माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे या पुढऱ्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. कोणाला मॅनेज झाल्याचं दाखवा. मी जाहीरपणे आत्महत्या करीन भर चौकात. असे खोटे आरोप नका करू. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज पातुर्तीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊ जन्मस्थळ येथे जिजाऊच्या पायथ्याशी आपल्यासोबत आहेत, अन्नत्याग करत आहेत शेतकऱ्यासाठी रविकांत दुक्कर. स्वागत आहे सर तुमचं. बाय प्रोफेशन मी पत्रकार नाही आहे. माझं इंजिनिअरिंग झालंय, त्यामुळं पत्रकारासारखे प्रश्न मला विचारता येणार नाही. रोखोक प्रश्नापासून मी सुरुवात करणार आहे. कुठेतरी तुम्ही आंदोलन करता आणि मॅनेज होता असा आरोप तुमच्यावर वारंवार होत आलेला आहे. रविकांत दुक्कर हा भाजपचा माणूस आहे, फडणवीसांशी त्यांची खूप जवळीक आहे आणि आंदोलनातून रविकांत दुक्कर यांना मोठं व्हायचं शेतकऱ्याच्या जीवावर, असा आरोप रविकांत दुक्कर यांच्यावर केला जातो. काय सांगाल? असं आहे की आमचे जे काही राजकीय विरोधक आहेत त्यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं कुठलंही आरोप करण्यालायक माझ्यावर दुसरा कोणताही विषयच नाही त्यांच्याकडे. त्यामुळे अशा पद्धतीच्या रुमर्स पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं ते काम करतात. मला एक गोष्ट सांगा, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आहुत्या दिल्या, बलिदान दिलं. इंग्रजांच्या तावडीतून देश सुटायला 150 वर्ष लागले. किती 150 वर्ष? एकाच आंदोलनातून एखादा प्रश्न सुटतो, लगेच प्रश्न सुटतो असं नाही. असं आहे की मी जी आंदोलनं केली मी काही ना काही लोकांच्या पदरात पाडून दिलेलं आहे. अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला आम्ही गेलो, सरकारनं आमच्या बरोबर चर्चा केली तर बुलढाणा जिल्ह्याला 174 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही मिळवून दिलं नुकसानीचं. आम्ही आत्मदहनासारखं आंदोलन केलं बुलढाण्यामध्ये. आमच्यावर लाठीचार्ज झाला, गंभीर स्वरूपाचे खटले दाखल झाले, आम्हाला तुरुंगात टाकलं. आम्हाला आणि शेतकऱ्यांना खूप मारलं पोलिसांनी राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावर. त्यावेळेला 229 कोटी रुपये 2.5 लाख लोकांच्या खात्यामध्ये आम्ही मिळवून दिले. आंदोलनातूनच ह्या गोष्टी होऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि 3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा संविधान चौकात मी उपोषणाला बसलो होतो, मला पोलिसांनी अटक करून बुलढाण्याला माझ्या घरी आणून नजरकैद केलं. आणि त्यानंतर सगळ्या राज्यातले शेतकरी रस्त्यावर आले, जाळपोळ झाली, तोडफोड झाली. त्यावेळेला केंद्र सरकारनं चर्चेला बोलवलं, राज्य सरकारनं चर्चेला बोलवलं आणि 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यातीचा निर्णय घेतला. तेव्हा सोयाबीन 9,000 रुपयापर्यंत आणि कापूस 13 हजारापर्यंत गेला. मग हे आमच्या आंदोलनाचं यश नाहीये का? मॅनेज होण्याचा प्रश्न येतो कुठे? आता मला सांगा, मी इथं उपोषणाला बसलोय, आता दुसरा दिवस आहे, लोक निवेदन देतात ठिकठिकाणी. आता कालपासून धावपळ सुरू झाली प्रशासनाची. सगळ्या कृषी सहायकांना याद्या तयार करायला सांगितल्या. पटापट आता खरीपाचे पैसे जवळपास टाकलेत त्यांनी. रब्बीचे पैसे टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे धडपड करतायत. मग हे यश नाही का आमचं? आणि मला सांगा की किमान शेतकऱ्याचा आवाज बुलंद तर होतोय. सोयाबीनचा प्रश्न आजपर्यंत माध्यमांमध्ये कधी नव्हता, कापसाचा प्रश्न आजपर्यंत कधी माध्यमांमध्ये नव्हता, कधी पीक विमा कर्जमुक्तीचा प्रश्न कधी माध्यमांमध्ये नव्हता. मी सोयाबीनच्या आणि कापसाच्या भाववाढीवर आणि 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक माझ्यावर आरोप करतात त्या लोकांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही एक पुरावा आणून दाखवा. जर फडणवीसांशी माझे संबंध असते तर मला 1 वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी का सरकार मागे लागलं? माझ्या पत्नीवर गंभीर खटले दाखल केले, माझ्यावर गंभीर खटले दाखल केले, माझ्या कुटुंबातल्या लोकांवर केसेस केल्या आंदोलनाच्या माध्यमातून. आणि सुमोटो पोलीस कोर्टात गेले आणि मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा म्हणून मागणी केली. मी वरच्या कोर्टात जिंकलो म्हणून ठीक आहे. जर माझे त्यांचे संबंध असते तर मी त्यांना म्हटलं असतं की मला तुरुंगात का टाकता. आताही आम्ही वर्षा बंगल्यावर आंदोलन करायला गेलो तर माझ्यावर केस केली कारण नसताना. आंदोलन व्हायच्या आधी मला कोर्टात हजर केलं. मग माझे संबंधास मी म्हणू शकलो असतो माझ्यावर केस करू नका. शेकडो केसेस माझ्यावर का दाखल होत आहेत? तरी शेतकऱ्यांसाठी एवढं तुम्ही करत आहात, जीवाचं रान शेतकऱ्यासाठी तुम्ही करत आहात, तरी सुद्धा लोकसभेला तुमचा पराभव झाला. आणि पराभव झाल्यानंतर खरं तर अनेक नेते मतदारसंघात येत नाही वास्तविक पाहता. विजयी झाल्यानंतर बरेच आमदार गायब असतात अनेक मतदारसंघामध्ये. तर आता परत तुम्ही एकदा पराभव विसरून शेतकऱ्यांसाठी कंबर कसलेली आहे. आजचं जे हे आंदोलन आहे, अन्नत्याग आंदोलन तुम्ही करताय, याच्यातनं नेमक्या काय प्रमुख मागण्या आहे किंवा काय साध्य करण्याचा विचार? नाही, असं आहे की मी लढणारा कार्यकर्ता आहे. मी काही एका पराभवानं खचणारा कार्यकर्ता नाहीये, लक्षात ठेवा.
जय पराजय याला आम्ही काही फारसं महत्व देत नाही. लढत राहणे, भांडत राहणे हे आमचं काम आहे. मूळ स्वभाव आमचा चळवळ करणे, चळवळीच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडत राहणे आणि सरकारचं लक्ष वेधणे, सरकारच्या छाताडावर बसून लोकांच्या पदरात काहीतरी पाडणे. काही आंदोलनं ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करायचे असतात. जसं मुंबईचं आम्ही आंदोलन केलं की आम्ही कर्जमाफी द्या, सोयाबीनला भाव द्या, आम्ही वर्षा बंगल्यासमोर आत्महत्येचं प्रात्यक्ष करू, हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आहे. आम्हाला माहिती झालं की त्या दिवशी गेले की आमच्या हातात काही चेक पडणार नाही, लक्षात ठेवा. पण कधी कधी सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत असतात. त्याचाच भाग म्हणून आम्ही केलं. आणि पराभव जरी झालेला असला तरी मी पराभवानं खचणार नाही. या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि ही सगळी मंडळी मला लढण्यासाठी बळ देतात, लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, मी एकही दिवस घरी नाही, मी सातत्यानं फिरतोय. राज्याचा कानाकोपरा मी पिंजून काढतोय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा विश्वास आम्ही संपादन केला. एक गोष्ट अशी दादा की तुम्ही जर मॅनेज झाले किंवा कोणाकडून पैसे खाल्ले किंवा तुम्ही काही वेगळ्या गोष्टी केल्या, करप्टेड जर तुम्ही असले तर हे बरोबर सगळं माहीत होत असतं लोकांना. आज महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन केला आम्ही प्रामाणिकपणाच्या जोरावर, इमानदारीच्या जोरावर. आणि माझं चॅलेंज आहे की माझी एक चूक दाखवा किंवा मी कोणाला मॅनेज झाल्याचं दाखवा, मी जाहीरपणे आत्महत्या करून भर चौकात. असे खोटे आरोप नका करू, पुराव्यानेशी सांगा. विरोधकांकडून तसे आरोप केले जातात. काय झालंय, आमच्यामुळं शेतकऱ्यांचे एक संघटन उभं झालं. 2.5 लाख मतं इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला पडले. त्याच्यामुळे या पुढऱ्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. यांची आग होते की रविकांत तुपकर सारखा एक सामान्य घरातला पोरगा, ज्याचे आईबाप शेतात जातात, असा पोरगा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं करू शकतो. प्रस्थापितांना आमच्यासारखे सामान्य लोक खुर्ची लावून नाही पाहिजे. तोच माझा मुद्दा आहे. खरं तर तुमची शिकार केली जाईल आणि शिकार केल्याशिवाय मी रविकांत तुपकर यांना सोडणार नाही, असं वक्तव्य लोकसभेदरम्यान एका नेत्यानं केलं होतं. शेतकरी नेते बऱ्याच ठिकाणी मोठे होऊ दिले जात नाही किंवा कुणाच्या डोळ्यात शेतकरी नेते खुपतात असं वाटतं तुम्हाला? प्रस्थापितांच्या डोळ्यात आमच्यासारखे सामान्य घरातले पोरं खुपतात. प्रस्थापित म्हणजे एकदा आमदार झाला, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, असं आहे की एकदा आमदार झाला, एकदा खासदार झाला. प्रतापराव जाधव, असं स्पेसिफिक प्रस्थापित म्हणजे कोण नेमकं? सगळे आपल्या जिल्ह्यातले नेते तर माझ्या विरोधातच आहेत ना, माझ्या बाजूने कोणच नाही. म्हणजे दाखवत जरी नसले तरी आतून ते माझ्या विरोधात आहेत. प्रतापरावांसारखे तर उघडपणे विरोधात आहेत. माझी शिकार करण्यासाठी संबंधित नेत्याचं तुम्ही ज्यांना सांगितलं त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच दिवशी की माझी शिकार करायला तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. हिंमत असेल तर तुम्ही माझी शिकार करून दाखवा. महाराष्ट्रातला शेतकरी माझ्या बरोबर आहे आणि मी मरणाला न भिणारा कार्यकर्ता आहे. मरताव कार्यकर्ता. आता मी उपोषणाला बसलोय. हिंमत असेल तर करून दाखवा त्यांनी. बघा, तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या जाऊन कानफटात मारू शकता, सोपं आहे. पण बिना अन्नाचं इथं बसणं ते काय आंदोलन असतं, हे काही सोपं आंदोलन नाही. एवढे शेतकरी तुमच्या सोबत आहेत. लोकसभेला देखील मोठी गर्दी तुमच्या सगळ्या सभेंना होती. कुठं चुकलं नेमकं? लोकसभेला पराभव का झाला आणि विरोधकांचा विजय का झाला? नाही, घाटावरचे 4 विधानसभा मतदारसंघ जे आहेत, सिंदखेड राजा, विशेषतः सिंदखेड राजांनी तर ओसंडून प्रेम केलंय माझ्यावर, म्हणजे भरभरून प्रेम केलंय. सिंदखेड राजा, मेहकर, चिखली, बुलढाणा या 4 विधानसभेची जर का बेरीज केली तर या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मला प्रतापरावांपेक्षा 16,500चा लीड आहे. मी पुढे आहे. इथं नंबर 1 वर मी या 4 विधानसभा मतदारसंघात बेरीज केली तर नंबर 2 वर नरूभाऊ आहेत आणि नंबर 3 वर प्रतापराव आहेत. घाटाखाली माझा पराभव झाला. खामगाव आणि जळगाव जामोदच्या शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मला मतं मारले नाहीत. ते जातीवर, धर्मावर, पक्षावर गेले आणि धनशक्तीचा वापर तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये झाला. त्यामुळे माझा पराभव झाला. नाहीतर घाटावरच्या लोकांनी तर भरभरून मला दिलं पराभवाचा बऱ्यापैकी. आणि मला काही राग नाही. कदाचित त्या घाटाखालच्या लोकांना वाटलं नसेल, अजून मी तेवढा विश्वास संपादन केला नसेल त्यांचा, अजून काम करत राहू. आता या भागातल्या शेतकऱ्यांनी तुमचा विश्वास संपादन केलाय असं तुम्हाला वाटतंय? कारण सिंदखेड राजा मतदारसंघातून मला वाटतं सर्वाधिक लीड आहे तुम्हाला लोकसभेला. विधानसभेच्या दृष्टीनं किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून सिंदखेड राजा मतदारसंघातून तुम्ही विधानसभा लढणार आहात का आणि त्याची पायाभरणी हे आंदोलन आहे का असं म्हणायचं का? असं आहे की तुम्ही माझी जर का 22 वर्षातली आंदोलनं बघितली तर 22 वर्षाच्या आंदोलनामध्ये माझ्या आंदोलनाचा राजकीय गोष्टीशी काही संबंध नसतो. नंबर 1, हे जे काही सिंदखेड राजाला मी बसलो, मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन बसलो, या आंदोलनाचा कृपया राजकीय अर्थ काढू नका, हे मी कालच भाषणातून सांगितलेलं आहे. मला कुठे लढायची इच्छा आहे, मला कुठे लढायचं किंवा मला लोक कुठे लढवतील
हे मलाच माहित नाही अजून. हे ते वेळेवर बघू किंवा लढवतील का नाही लढवतील हे मला माहित नाही. जनता जे सांगेल ते मी करेन. या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. दर 15 दिवसाला मी आंदोलन करतो, दर 8 दिवसाला मी आंदोलन करतो. आम्ही रस्त्यावर असतो 22 वर्षापासून. मग तेव्हा निवडणुका असतात का? आम्ही नागपूरच्या संविधान चौकात 2 वर्षापूर्वी उपोषण केलं, 3 वर्षापूर्वी. मग आता काय तिथं लढायचं होतं का मला संविधान चौकात नागपूरच्या? बुलढाण्याला मी उपोषण केलं. वेळोवेळी आंदोलन करतात. मी बाहेर येतो. नाही असं आहे की जोपर्यंत हे आंदोलन सक्सेस होत नाही किंवा आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही असं मी ठरवलेलं आहे. आणि सगळ्यांना सांगतो याचे राजकीय अर्थ काढू नका. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र हा नारा आम्ही दिलेला आहे. त्यामुळं लगेच इकडे उभं राहणार, लगेच तिकडे उभं राहणार. त्या मी ओरड मोर्शीला पण काही चक्रा मारायचो आंदोलनाला, तर तिकडे पेपरवाल्यांनी 2019ला बातम्या दिल्या रविकांत तुपकर इथं उभा राहणार. म्हाडा लोकसभेतून सुद्धा मी चक्रा सुरू झालं तर तिथं उभं राहणार. म्हणजे मला फिरू देता की नाही कुठं तुम्ही? बरोबर का काय हे सातबारे केलेत का कोणाच्या नावाने? बिलकुल एक काम करा, सगळे मिळून मला अमेरिकेत पाठवून द्या. सगळ्यांना एवढी भीती वाटते या सगळ्या नेत्यांना आमची. तर अहो कधी कधी काही गोष्टी बिगर राजकीय अँगलला पण बघितल्या पाहिजे. आणि मला जर आमदारात व्हायचं ना दादा तर मी कोणत्याही पक्षात जाऊन मागच्या दारानं कधी बी आमदार होऊ शकतो ना. त्या प्रश्नावर पण मला यायचं होतं. लोकसभेला तुम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली अशी चर्चा होती. ती तिकिटासाठी होती की दुसरा काही विषय होता, किंवा त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली होती? किंवा विधानसभेला जर तशी एखादी ऑफर उद्धव ठाकरे गटाकडून आली तर काही शक्यता आहे का उद्धव ठाकरे गटाकडून? उद्धव ठाकरे साहेबांनी मला स्वतःहून मातोश्रीवर बोलवलं होतं, चर्चेसाठी बोलवलं होतं. तिकिटासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि बुलढाणा लोकसभेला आम्ही तुमचं डन करतो, तुम्ही आमच्याकडून उभे राहा. तर ती सकारात्मक चर्चा झालेली होती. परंतु काही मंडळी राजीनामे घेऊन गेली, काही मंडळींनी माझ्या नावाला विरोध केला. कसं जातं राजकारणामध्ये, मी काही कोणाच्या केळीचा बाग कापला नाही. उद्धव ठाकरे एखादा पाळला नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पाळायला बंधन थोडीच आहे त्यांच्याकडे. मी काय त्यांच्या पक्षातलं थोडीच आहे. त्यांना या बाकीच्या मंडळींनी प्रेशर केलं, काही मंडळी राजीनामे घेऊन गेली. आता त्याच्यात खूप मोठं अंतर्गत राजकारण झालं. कसं आहे की रविकांत तुपकर जर आला तर आपलं दुकान बंद पडेल, रविकांत तुपकर आला तर आमचं नेतृत्व मागे पुढे होईल, अशी भीती काही लोकांना असते. त्याच्यातून कदाचित झाला असेल. पण ठीक आहे, माझं काही बंधन नाही, माझा काही राग नाही त्यांच्याबद्दल, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण विधानसभेला तशी काही अपॉर्च्युनिटी आली तर ती काय अजून चर्चा नाही झाली कुठल्या विषयाची. आजच्या घडीला माझ्या दृष्टीनं सोयाबीनला भाव मिळणं, कापसाला भाव मिळणं, DOC निर्यात होणं, तेलाचं आयात शुल्क वाढणं, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणं आणि 100% पीक विम्याची रक्कम पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणं आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करणं. रुई रानडुक्कर हरणाचा त्रास होतो म्हणून बिलकुल सिंदखेड मतदारसंघात मोठ्यापैकी सगळीकडेच आहे, बऱ्याच प्रमाणात आहे. यासह अनेक मागण्या आहेत की जे आता 2 दिवसात पाऊस झाला, त्या पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत. संत्रा मोसंबीची गळती आहे, धानाची गळती आहे. मग मी तिघांचे प्रश्न घेऊन लढतो, तुम्हाला तिकडे उभं राहायचंय का? तर असे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोटं कापून आणले होते, आता हे आपल्यासारखी पुढाऱ्याची अवलाद जर त्या काळात असती तर यांनी काय म्हटलं असतं? बोटच आणले मग मुंडकं आणलं. मग आंदोलनातून 10 मागण्या केल्या 4 मान्य होतात, 7 मागण्या केल्या 5 मान्य होतात, असं असतं आंदोलन करणं. शहीद भगतसिंगाच्या काळात जर का ह्या औलादी असतात, यांनी भगतसिंगाला सुद्धा नाव ठेवलं असतं. हे बघा, हे हत्यार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, महात्मा गांधींनी दिलेलं आंदोलनातून. आणि आमचा हक्क मागणं हा आमचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला आरोप कसा करू शकता, आम्हाला नाव कसं देऊ शकता? आणि आमच्यावर आंदोलनाला बसायची वेळच या पुढाऱ्यांमुळे आली ना. हे तर मोठे गेले होते नाक लावून कृषी मंत्र्याकडं, आम्ही जूनला विमा टाकू, जुलैला विमा टाकू, ऑगस्टला टाकू, 31 ऑगस्टला टाकू. अरे सप्टेंबर आहे आता, अजून विमा नाही आला. हे तोंडावर आपटले सगळेजण. आणि हे फक्त माझ्या भीतीमुळे गेले होते की हे सगळे श्रेय रविकांत तुपकरला जात नाही, शेतकरी याच्या पाठीशी उभे राहतात म्हणून संभ्रम निर्माण करण्यासाठी. आज मी एका सत्ताधारी आमदाराचं स्टेटमेंट वाचलं वर्तमानपत्रात की जर विमा मिळाला नाही तर मी त्या विमा कंपनीच्या कार्यालयात घुसेन. सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचे, तुम्ही तारखा देऊ देऊ बेजार झाले. आता कशाला घुसता विमा कंपनी? याचा अर्थ सरकारमध्ये तुमचं चालत नाही, याचा अर्थ विमा कंपनी तुमचं ऐकत नाही, नाही तर तुमचं कंपनीचं सॅटेलाइट आहे. अरे मी तर काहीच नाही ना, इतना क्यों डर रहे हमसे? आणि तुमचंही सॅटेलाइट असतं असंही बोललं. कसं काय कंपनी आंदोलन त्यासाठी करता असं विरोध? मला सांगा, आंदोलन करून आम्ही विमा मिळवून देतो, मग सॅटेलाइटचा प्रश्न येतो कुठे? मला सांगा, आता कंपनीने पैसे दिलेले आहेत का? मग आता आम्ही आंदोलन केल्यावर आम्ही जर कंपनीचं गचांड पकडून पैसे मिळवून दिलं तर आमच्या सॅटेलाइटचा प्रश्न येतो कुठे? अहो
त्या कंपनीला धाऱ्यावर आमच्या इतकं कोणी धरलं नाही आजपर्यंत. बरं समजा मी आंदोलन करत नाही, मग तुम्ही आणून द्या पैसे, मी घरी बसतो. या पुढाऱ्यांना माझं चॅलेंज आहे, तुम्ही आणून द्या पैसे. अरे मी साठलोटा असण्याचा माझा प्रश्न काय? मी तर रस्त्यावरचा कार्यकर्ता, मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही. आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. मी जेवढा यांच्या विरोधात बोलतो तेवढा कोणी बोलतो काय सरकारच्या विरोधात? आज या विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवच्या विरोधात जेवढा मी बोलतो तेवढा बोलतो काय जिल्ह्यात कोणी? मायचा लाल बोलून दाखवा कोणी. या सरकारच्या विरोधात, शिंदे सरकारच्या विरोधात जेवढा मी बोलतो तेवढं बोलतो का कोणी? या कंपनीच्या उरावर या जिल्हा प्रतिनिधीची बदली केल्याशिवाय मी इथून उठणार नाही हे सांगणारा रविकांत तुपकर आहे. हे गेले होते बदली करा म्हणून त्याची जिल्हा प्रतिनिधी ऍक्ट्रॉसिटीच्या धमक्या देतो लोकांना. मी आंदोलनाच्या जोरावर त्याची बदली करून दाखवली, त्याला त्या कंपनीतून बाजूला केलं, नवीन प्रतिनिधी इथं आला. आम्ही यश मिळवलं लोकांच्या पदरामध्ये, लाठ्या काट्या खाल्ल्या, आम्ही जेलमध्ये गेलो. रोष कुणाचा कोणावर आहे तुमचा नेमका? नाही रोष नाही, सरकारवर आमचा रोष आहे. प्रशासनावर आहे की पर्टिक्युलर विमा कंपन्यांवर आहे, आमदार खासदारांवर आहे, प्रतापराव जाधव यांच्यावर आहे, शिंदे साहेबांवर आहे? रोष आमचा रोष सरकारवर आहे. आणि जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांनी हे काम केलं पाहिजे, ते करत नाही म्हणून आमच्यावर आंदोलनाला बसायची वेळ येते. आमचं दुखणं सरकारच्याच बाबतीत आहे, सरकारनंच हे केलं पाहिजे आणि सरकार करत नाही म्हणून आम्ही बसतो. यांनी सोयाबीनला चांगला भाव द्यावा, यांनी कापसाला भाव द्यावा, यांनी पीक विमा द्यावा. आम्हाला काय शोक एका उपाशी राहायचा, किडण्या खराब करायचा? मला सांगा, एवढे गंभीर स्वरूपाचे खटले आमच्यावर दाखल केले. आम्हाला जर उद्या 10 वर्ष शिक्षा लागली एखाद्या केसमध्ये आणि तुम्ही म्हणता तुम्ही मॅनेज होता, मग हे खटले कसे काय दाखल होणार आमच्यावर? माझं चॅलेंज आहे या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांना की जरा एखादा मोर्चा काढा आणि दणकावून यांच्यावर लाठीचार्ज होऊ द्या. ढुंगणाला पाय लावून पळतील हे सगळे. पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची? नाही, आता अन्नत्याग आंदोलनाला बसलेलं आहे, सरकारनं दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. नाही घेतली आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देणार आहेत. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं उद्या गावागावात प्रभात फेऱ्या होतील, गावागावात लोक रस्त्यावर उतरतील. आता आंदोलन पुढे कसं वळण घेईल ते मला माहिती. जिल्ह्यातले तुम्ही एक मोठे नेते आहात, शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुमची ओळख आहे. आंदोलन करण्याची वारंवार गरज का पडते? तुम्ही सरळ कृषी मंत्र्यांना बोलू शकता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलू शकता, अजितदादांना बोलू शकता, देवेंद्र फडणवीस यांना बोलू शकता. तितकी पोच तुमची आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांना किंवा तुमच्यासारख्या शेतकरी नेत्यांना आंदोलन करायची वारंवार गरज का पडते? हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांचं भलं करत नाहीये का, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं आहे की निवडणुकीचा माझा पराभव झाला. मी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली. अच्छा. मी त्यांना हे सगळे प्रश्न समजावून सांगितले. ते म्हणाले आम्ही 8 दिवसात करतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं, त्यांना जाऊन सगळं सांगितलं, पण याच्यात काही मार्ग निघत नाही. अहो, तिकडे मार्ग निघाला नाही म्हणून इकडे बसलो आम्ही. अच्छा, तुमच्या मागण्या मान्य करत नाहीये समजा? माझ्या नाही, शेतकऱ्यांच्या. माझी काही मागणी नाहीये. थोडक्यात शिंदे फडणवीस आणि अजितदादांना शेतकऱ्यांचं काही पडलं नाही, त्यांना फक्त सत्तेत यायचंय आणि सत्तेत येण्यासाठीच हे सगळं राजकारण सुरू आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही. रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि हा जसा रोम देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत असताना हे सरकार मात्र बिगुल वाजवत बसलं, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून आम्ही आंदोलन करतोय. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. उद्या कोणत्याही माणसाने आंदोलन करावं, प्रत्येकाला अधिकार आहे. काय झालंय, आमच्यामुळं जनाधार आम्हाला जो मिळतोय ना, त्याच्यामुळं पुढाऱ्यांची फाटलेली आहे, त्याच्यामुळे असं स्टेटमेंट करतात. आणि आम्ही बिगर राजकीय आंदोलन करतोय. तुम्ही बॅनर बघा, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू, शेतकरी म्हणून एकत्र हा आमचा नारा आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आता रस्त्यावर उतरला सोयाबीनवाला, मग त्यालाही म्हणा तू मॅनेज झाले म्हणून. एकनाथ शिंदे म्हणतात की जनतेसाठी त्यांनी उठाव केला आणि शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यातून देखील काही निधी शेतकऱ्यांना दिला असं ते म्हणतात. शेतकरी कुणाच्या बाजूने असं वाटतं तुम्हाला? म्हणजे शेतकरी सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी स्वतः शेतकऱ्यांच्याच बाजूने येतात, बाकी कोणाच्याच बाजूने नाही. पुढाऱ्यांवरचा विश्वास शेतकऱ्यांचा उडालेला आहे, व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. लक्षात घ्या. हे काय असं याला राजकीय काहीतरी आरोप करून हा विषय फाटावर मारायचा इतका साधा सोपा विषय नाही. शिंदेंनी जो उठाव केला तो जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी होता की ती गद्दारीच होती? शिंदेंनी उठाव केला तो शिंदेना मुख्यमंत्री होण्यासाठी केला. जनते वाचून शेतकऱ्यावर काही पडलेलं नाही. आमदारच विकत घेतले 50-50 कोटी रुपये, तर विषय संपला ना त्यांचा. हे बाकीच्या जनतेला काय जुमानतात ते? आणि हे आमच्या शेतकऱ्यांनाही माझं सांगणं आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, रस्त्यावर उतरा. निव्वळ या पुढऱ्याच्या मागे त्या पुढऱ्याच्या मागे बंद करा धंदा. आणि यांनी या आंदोलनात साथ दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू, नाही तर मग आम्ही घरी बसू.
कुठपर्यंत करायचंय? लोकांची साथ पण मिळाली पाहिजे. मिळते आता चांगली साथ, पण अजून जोमाना मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तशा पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलन पेटलं पाहिजे. लक्षात ठेवा. निश्चितच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली, निवडणुकीच्या अनुषंगाने ती आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि शेतकऱ्यांसाठी देखील लाडका शेतकरी योजना सरकारनं आणली पाहिजे असं, अशी एखादी मागणी या मागण्यासोबत असणार आहे का? लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती? काही मोर्चा निघाला होता एखादा? का काही आंदोलन झालं होतं? पण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही योजना आणली. पण ठीक आहे, आमच्या बहिणीला तुम्ही दिले तर 1,500 रुपये भिकाऱ्यासारखे, जरा जास्त द्यायचे होते थोडे. महिन्याला 10,000 तर करायचे होते. इकडं सोयाबीन कापसावर दरोडा घालायचा, सोयाबीन कापसाच्या भावात आम्हाला लुटायचं, आणि त्यातलेच पैसे काढून म्हणजे 50,000 खिसा मारायचा, यातले 500 रुपये इकडे द्यायचे उवाळणीमध्ये. असा धंदा सुरू आहे. बहिणीला दिल्याचं दुःख नाही, आनंदच आहे. पण जरा भावाचा विचार करा. आणि लाडका भाऊ बी म्हणू नका. सोयाबीनला कापसाला भाव द्या. मायच्या यायची एका बी योजनेची गरज नाही आम्हाला. आईची शपथ भाऊ. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काही गरज नाही आम्हाला, कोणतीच नको आम्हाला. फक्त सोयाबीनला चांगला भाव द्या, कापसाला भाव द्या, आणि शेतीला कंपाऊंड द्या, पाणी आणि वीज द्या, विषय संपला. आम्हाला काहीच नको, कोणतीच योजना नको आम्हाला. आम्ही तुमच्या दारात कर्जमाफी मागायला येणार. शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर या ठिकाणी जिजाऊ जन्मस्थळ या ठिकाणी जिजाऊच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी पुकारलेलं आहे. आणि सरते शेवटी शेतकऱ्यांसाठी काय प्रमुख मागण्या असणार तुमच्या सरकार दरबारी? काय मागणी करणार आहात तुम्ही? नाही, माझं एकच म्हणणं आहे की या देशामध्ये यावर्षी 1,40,000 म्हणजे 140 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल असा एक अंदाज आहे. त्यात थोडंफार कमी होईल. तर सर्वसाधारणपणे 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी देशात तयार होतं किंवा कमी जास्त होतं. तर जेव्हा तुम्ही 1 किलो सोयाबीन क्रश करता, त्याच्यातनं 18% तेल निघतं आणि 82% DOC निघते. DOC मीन्स सोयापेंड. सोयापेंडीचा वापर हा पोल्ट्रीसाठी आणि फिशरीसाठी होतो. आपल्या देशाचं पोल्ट्रीचं आणि फिशरीचं कन्झम्पशन हे 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. ही ऑर्गॅनिक DOC आहे. ही DOC तुम्ही निर्यात करा, बरोबर आपल्या सोयाबीनचे भाव वाढतील. आणि खाद्यतेल आणि पाम तेलावर जे आयात शुल्क लावलेला 0 केलंय, 5% केलंय, ते 50-60% करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. कापसाचं सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या, बरोबर कापसाचे भाव वाढतील. सोयाबीन 8,000, कापूस 10,000 ते 12,500 करा, असं आमचं म्हणणं आहे. दुसरं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. कारण अंबानी अदानीला कसं तुम्ही कर्जमुक्त करता? राईट ऑफच्या नावाखाली त्यांचं कर्ज माफ करता, पण आमचंही करा, असं आमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला पीक विमा आमचा हक्काचा आम्हाला ताबडतोब द्या, ही आमची मागणी आहे. आणि शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या. जे नुकसान झालं पावसानं, अतिपावसानं, त्याचे नुकसान भरपाई द्या, ही पण आमची मागणी आहे. आणि शेडनेटचा एक विषय आहे. शेडनेटचा असे अनेक विषय घेऊन आम्ही लढतोय. हे सरकारनं मान्य कराव्या मागण्या, असं आमचं म्हणणं आहे. नाही केलं तर हे आंदोलन अधिकाधिक उग्र होईल आणि याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला. आता बघा, शेतकरी मोठ्या संख्येनं पाठिंबा द्यायला आलेले. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला तर याला सरकार जबाबदार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. शेतकऱ्यांचा आमदार म्हणून विधानसभेत जाण्यासाठी रविभाऊ तुम्हाला शुभेच्छा. मराठी मंडळी आमदार काय व्हायचं ते नंतर बघू, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, महत्वाचे. धन्यवाद, वेळ दिला होता.